संपूर्ण देशामध्ये आज लक्ष्मीपूजनाचा उत्साह पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये सुद्धा लक्ष्मीपूजन साजरा केलं जातंय। छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री असलेले संजय शिरसाट यांच्या घरी सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन साजरा होत असताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकता की संजय शिरसाट यांचा छत्रपती संभाजीनगर शहरातला हा भव्य दिव्य बंगला आहे। या बंगल्यामध्ये ते यंदा पहिल्यांदाच राहायला आलेले आहेत आणि या बंगल्यामध्ये ते पहिल्यांदा त्यांची दिवाळी साजरी करतायत, लक्ष्मीपूजन सुद्धा साजरे करतायत। सगळीकडे सजावट करण्यात आलेली आहे, असंख्य दिवे लावण्यात आलेले आहेत, घरावरती लाइटिंग सुद्धा करण्यात आलेली आहे। फुलांची वेगवेगळ्या पद्धतीची सजावट जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सगळं शिरसाट कुटुंबीय जी आहे ते सुद्धा या ठिकाणी दिवाळीसाठी एकत्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। संजय शिरसाट यांची दोन्ही मुलं, मुलगा, सून, संजय शिरसाट यांच्या पत्नी हे सगळेजण एकत्रित रीतीने ही दिवाळी साजरी करतायत। आपण संजय शिरसाट यांच्याशी बोलणार आहोत। शिरसाट साहेब, खूप शून्यातून सुरू केलेला तुम्ही प्रवास या दिवाळीच्या निमित्तानं खरं तर तुमच्या आयुष्यातलं हे सर्वोच्च शिखर मानावं लागेल, इथपर्यंत आलेलं आहे, काय सांगाल? एक वेगळा आनंद या दिवाळीमध्ये मला साजरा करायला मिळतोय। एक प्रवास जर माझा पाहिला तर इतका खडतर असलेला प्रवास, म्हणजे दिवाळीला पुरणपोळी खायला मिळेल की नाही मिळेल ह्या शंकेमध्ये आम्ही असायचो। माझी आई दुसऱ्याचं पुरण वाटायची आणि ते जे काही पुरण असायचं ते आम्ही कच्चं पुरण ना ते खायचो। म्हणून तो एक काळ आणि आजचा काळ याच्यामध्ये जमीन आसमानचा झालेला फरक लागला, वेळ लागला। जवळपास मला या सगळं संकट सोडून आता 42 वर्ष झालेत। हा एवढा मोठा प्रवासानंतर आज मी माझ्या घरामध्ये, माझ्या बंगल्यामध्ये राहतो। पहिली दिवाळी माझी आयुष्यामध्ये आता सर्व मिळालेलं आहे। आता फक्त एकच आता अपेक्षा असते की आपल्या हातून कुणाचं चांगलं घडो। जो काळ आपण पाहिला, जे दुःख आपण पाहिलं ते इतराच्या नशिबी येऊ नये ही ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो। सर्वाला सर्व काही मिळतं अशातला भाग नाही, पण ते जे मिळालं आहे ते कष्टाने जरूर मिळवलं आहे आणि त्याचा आनंद आज घेण्याचा आमचा हा आजचा दिवस आहे। म्हणून आम्ही सर्व कुटुंब एकत्र बसलो, लक्ष्मीपूजन केलं, फटाके वाजवले आणि सर्व आता आणखीन पाहाल तुम्ही लोक बाहेर आता आणखीन आहेत, त्यांना आता भेटणार। लोकांसोबत दिवाळी साजरी करताना आपल्या घरामध्ये, हक्काच्या घरामध्ये मी साजरी करतो, याचा मला आनंद आहे। पण हा प्रवास सोपा नव्हता। म्हणजे तुम्ही स्वतः सुरुवातीला व्यवसाय केले, त्यानंतर नगरसेवक झालात, आमदार झालात, आता मंत्री झालेला आहात। आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांचा स्पर्श झाला आणि तुम्ही धाडस करून डेअरिंग करत राहिलात, शिवसेना वाढवली आणि नंतर एकनाथ शिंदे यांच्या सहवासात आलात आणि तुम्हाला हे शिखर गाठता आलं। हा प्रवास कसा होता एकंदरीत राजकीय? प्रवास अत्यंत खडतर होता। शिवसेना प्रमुख आले ते माझ्या 85ला 1985ला माझ्या आयुष्यात आले। पण त्यापूर्वीचा जर काळ पाहिला तर मग रिक्षा चालक असेल, कंपनीतला कामगार म्हणून, हेल्पर म्हणून काम केलेलं असेल, म्हणजे गॅसचे फुगे विकणे असेल, हे सर्व केलं। जे जे जगण्यासाठी आवश्यक होतं ना तो सगळा प्रवास मी, खडतर प्रवास मी पाहिलेला आहे। 85 नंतर सुद्धा काय इतका इझिली झालेलं नाही आहे। जवळपास 15 वर्ष मला नगरसेवक बनायला लागले, मग 10 वर्ष नगरसेवक। त्या काळामध्ये असलेल्या आमच्यावरचे असलेल्या सगळ्या गुन्हे, पोलिसांकडून आम्हाला दडपशाही, मग आम्हाला अटक, या सर्व प्रकार झाल्यानंतर जवळपास मग 2000 साली नगरसेवक, मग 2005 साली नगरसेवक, हा नंतरचा प्रवास मग 10 वर्ष नगरसेवक, आता आज 20 वर्ष आमदार आहे। परंतु निश्चितच शिवसेना प्रमुखाचा आशीर्वाद मला आहेच आणि शिंदे साहेबांची आत्ता साथ अत्यंत हिमतीने। शिंदे साहेब म्हणतात कोणतंही काम करताना ठोसपणे करायचं आणि चांगलं करायचं, लोकांनी आपलं नाव घेतलं पाहिजे, म्हणून त्यांचा एक असलेला एक आशीर्वाद सुद्धा आज मला कामी येतो आणि म्हणून आम्ही डेअरिंगने कामही करतो आणि लोकांच्या सुखदुःखात सहभागी सुद्धा होतो। संजय शिरसाट यांच्या पत्नीसुद्धा आपल्यासोबत आहेत। या सगळ्या प्रवासात तुमची साथ साहेबांना राहिलेली आहे। पहिली दिवाळी लग्न झाल्यानंतरची आणि आजची दिवाळी, काय भावना आहेत? आज खरं तर निशब्द आहे। म्हणजे 90 साली आमचं लग्न झाल्यानंतरची मातीच्या घरातली दिवाळी किंवा त्या वर्षीचा पावसाळा आणि आता हे एवढ्या मोठ्या बंगल्यात राहायला आलो आहे, तर हे करताना म्हणजे मला शब्दही सुचत नाही। आणि आता साहेबांनी जसं सांगितलं आयुष्याचा खडतर प्रवासाचं तर खरं वर्णन केलं, परत ते मी रिपीट नाही करणार। पण बाळासाहेबांचा आशीर्वाद, डॉक्टर बाबासाहेबांचा आशीर्वाद, त्याबरोबर सासू सासऱ्यांचा आशीर्वाद, सासूबाई आजही आमच्यासोबत आहे, फक्त ते बाहेर येऊ शकत नाही म्हणून नाही आल्यात। पण त्या सगळ्यांचे वडिलांनी जे शब्द काढले होते त्यांचे, त्या सगळे सत्यात उतरलेले आहेत आणि त्यांचा आशीर्वाद
सतत पाठीशी आहे आणि साहेबांना फक्त आज पूजनाच्या दिवशी आम्ही सगळा परिवार एकत्र आहे आणि देवाजवळ एकच मागणं मागितलं आहे की येणारं प्रत्येकाला आयुष्यात सुख समृद्धी दे सगळ्यांनाच, शेतकऱ्यांचं एक दुःख दूर कर. शिरसाट साहेबांचा मुलगा आहे सिद्धांत शिरसाट, माजी नगरसेवक आहेत. कसं वाटतंय? सर्वात प्रथम सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आम्ही पहिले माझा जेव्हा जन्म झाला तेव्हा आम्ही वाड्यात राहायचो मातीच्या घरात. त्याच्यानंतर काही घरं आम्ही किरायच्या घरातसुद्धा राहिलो आणि आज एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये आज आमची ही पहिली दिवाळी आहे. आणि आम्ही आता आम्हाला सगळं काही भेटलं. आता फक्त लोकांसाठी जे करता येईल आम्ही तेवढं निश्चित करू. संजय शिरसाट यांची मुलगीसुद्धा आहे. सगळं सध्याचं तुम्ही राजकीय जो डोलारा आहे म्हणजे भावासोबत तुम्ही सुद्धा हे सगळं सांभाळता आणि ही आजची ही दिवाळी आहे, ही सगळी सजावट जे मी आल्यापासून बघत होतो की हे सगळं तुम्ही स्वतः करत होतात. कसं काय वाटतं? नाही, ॲक्च्युली आम्ही एवढ्या प्रवासाच्या नंतर एवढ्या मोठ्या घरात म्हणजे काय करू आणि काय नाही असं झालेलं आहे. जेवढं करू तेवढं कमी वाटतं आहे, कारण की वडिलांचा जो पूर्ण प्रवास आहे आज तो कुठेतरी फळायला दिसतो आहे पूर्ण, की आम्ही एवढ्या मोठ्या वास्तूमध्ये राहतो आहे आणि वडील एवढ्या उच्च पदावर जे त्यांच्या वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत आहे. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं एक एक गोष्ट करण्यात आम्ही असं वाटतं की अजून काय केलं पाहिजे, कारण की त्यांची जसा स्वभाव आहे लोकांसाठी अजून काय करावं तसं आमचा त्यांच्यासाठी आहे की त्यांना अजून काय केल्यावर चांगलं वाटेल त्याचा प्रयत्न मी आज सकाळपासून करते. बरं, जसा शिरसाट साहेबांचा लोकांसोबतचा संपर्क आहे, अगदी तुम्ही सुद्धा लोकांसोबत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करता, तर ह्या आदर्श वसा आणि इतक्या वर्षाचा राजकीय प्रवास तुम्ही कसं बघितलं शिरसाट साहेबांकडे आणि आज दिवाळीला त्याबद्दल काय वाटतंय? नाही, वडिलांकडे नेहमी मी एक आदर म्हणूनच, वडील म्हणून नाही पण एक माझे गुरु या आदर म्हणून बघते. जे काही मी आज लोकांमध्ये वावरते आहे या जे काही लोक माझ्याशी संपर्क साधते आहे ते सगळं मी वडिलांकडून शिकले की आपल्यापेक्षा लोकांचं दुःख कसं आपलं करून घ्यायचं या त्यांना कसं आपलं बनवायचं हे मला वडिलांनी शिकवलं. आणि आज त्यांच्याच गुरुमंत्रावर म्हणता येईल मी जेवढं लोकांमध्ये आहे ते सगळं त्यांच्यामुळे, त्यांची पुण्याई जी आम्हाला भेटते आहे. हर्षदा बोलत असताना हर्षदाची आई थोडंसं भावना अनावर झालेल्या आहेत. नक्की असं काय आठवलं की तुमच्या डोळ्यात पाणी आलं? नाही, साहेबांनी जो पुरणपोळीचा किस्सा सांगितला त्याने आणि सासऱ्यांची आठवण आली आहे आज. त्यामुळं आणि ती आठवण म्हणून आजही आमच्या घरी म्हणजे जरी आपण 5 पक्वान्न केलं तरी मेथी भाजी आणि पोळीचंच नैवेद्य आम्ही दाखवतो. म्हणजे त्यांना तेच आवडायचं. हां, म्हणजे त्या परिस्थितीची त्यावेळेची एक आठवण म्हणा किंवा काय देवाला तो नैवेद्य म्हणजे बाकी सगळ्याबरोबर तो एक असतोच. आणि मेन माझ्या सासऱ्यांची मला जास्त आठवण येते. म्हणजे तुम्ही तो जो वसा होता, दोन्ही पण दोघांची वडील नाही येत आज. तर म्हणजे आता तुम्ही तर कणखर नेते आहात, तुमच्या डोळ्यात अश्रू येणार नाहीत, पण कमी अधिक भावना तुमच्या आणि मॅडमच्या सारख्याच असणार आहेत. काय आयुष्यामध्ये पत्नीला सुख पाहिजे असतं, मुलांना सुख पाहिजे असतं आणि त्यांना वाटतं की वडिलांनी एवढ्या मेहनतीने जर एवढं उभं केलं आहे ते आपण उपभोगतो आहे. एक भावना असतात. हे कधी ते स्वप्नात वाटतं, हे स्वप्नातसुद्धा झालं असतं का असा जर विचार केला तर नाही. परंतु मेहनत करा, चांगलं राहा आणि त्याचं फळ तुम्हाला निश्चित मिळेल. म्हणून हे स्वप्न पूर्ती होत असताना मला त्या मागचा सगळा इतिहास मी वारंवार माझ्या कुटुंबाला सांगत असतो. आपली असलेली गरिबी आणि आजची असलेली आपली सधनता याच्यामध्ये जो फरक झालेला आहे तो फरक विसरता कामा नये. मागचे दिवस कधी विसरता कामा नये, ते आठवलेच पाहिजे. तरच तुम्ही त्याचं आनंद घेऊ शकता. नसता मग आज मी मोठा आहे, आज मला म्हणजे सर्व काही मिळालं, प्राप्त झालं, असं जर मनात आणलं तर मग त्या संपत्तीचा काही उपयोग नाही. म्हणून आहे शिवसेना प्रमुख म्हणायचे, संपत्ती आली तर माजू नका, गरिबी आली तर लाजू नका. ते शब्द आम्हाला ते आठवतात. पाय मातीवर ठेवण्याचं तत्वज्ञान आहे. निश्चित पाय मातीवरच असले पाहिजे. किती मोठे तुमच्यापेक्षा जगामध्ये अनेक लोक मोठमोठे लोक आहेत, आपण त्यांच्या नखाबरोबर पण नाहीत. म्हणून आपण मस्ती करायची नाही, आपण माज नाही दाखवायचा, आपण चांगलं राहा. लोक तुम्हाला स्वीकारतात. हा 42 वर्षाचा राजकीय अनुभव आहे.
तर पुन्हा तुमच्याकडे येतो. साहेब असतील किंवा तुमचं सगळं कुटुंब असेल, त्यांचे पाय जमिनीवर राहावेत यासाठी काय सांगत असता, कशा पद्धतीने वावरत असता? काय नाही, मुलांना साहेबांनी म्हणजे कधीच डोक्यामध्ये हवा जी म्हणतात ती जाऊ दिली नाही. साहेब म्हणजे राजकारणी जरी लोकांसाठी असेल तर घरात आल्यावर ते एक वडिलांची जी शिस्त असते ती असते. आणि आमच्या घरात राजकीय विषयावरती म्हणजे की नाही मी आमदारांचा मुलगा आहे लहानपणापासून कधीच वडिलांनी ते हेच नाही येऊ दिलं. आम्हाला सामान्यच ठेवलं. आम्ही जॉईंट फॅमिलीतनं आलेलो आहे, त्यामुळे आम्हाला लोकांमध्ये राहायला आवडतं आणि मुलांनाही ते कधीच नाही, त्यांनाही लोकांमध्ये मिसायला आवडतं. मग हर्षदा असेल, तुषार असेल, सिद्धांत असेल, आता तुम्ही बघितलं असेल तुषारचे पण मित्र हे तिच्यासोबत ते सकाळपासून आहेत. फटाके त्यांनी कधी मला नाही आठवत की त्यांच्या जन्मापासून त्यांनी कधी एकट्याने दिवाळी साजरी केली किंवा वाढदिवस साजरा केला. मुलांना जसं असतं की मित्रात, त्यांना नाही, त्यांना सगळं लोक लागतात. हेच आहे आमचं. तुषार आहे सिरसट साहेबांचा दुसरा मुलगा, काय सांगशील? पहिले तर सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. दिवाळी पहिल्या घरात खूप आनंदित आज चालू आहे. आता तरी काय म्हणता, ही दिवाळी म्हणजे नुसतं आमच्या घराच्या परिवार इतकं नाही, पण पूर्ण संभाजीनगरचे लोक सकाळपासून येत आहे, दिवाळी सेलिब्रेट करत आहेत, ते खूप चांगली गोष्ट आहे. आणि येणाऱ्या काय म्हणता शेतकऱ्यांच्या असो या कोणाच्या लोकांच्या असो, आमच्याकडनं अजून चांगले काम व्हा. या दिवाळीच्या सगळ्यांना काय म्हणता घरात सौभाग्य काय म्हणता दुःख दूर राहावं याची मी प्रार्थना करतो. मुलाने या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेल्या. सिरसट साहेबांची सुनबाईसुद्धा या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जसं ह्या बंगल्यामध्ये ते पहिल्यांदा दिवाळी साजरी करत आहेत, तसं सूनसुद्धा त्यांच्या परिवारात आलेली आणि दिवाळी साजरी करतात. तर काय सांगाल तुम्ही, कसं परिवार आहे हा, त्यांच्याबद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत आणि काय सांगाल दिवाळीबद्दल? खूप छान आहे. पप्पांचा स्वभाव खूप छान आहे, आईंचा ताईंचा सर्वजण खूप छान आहे, खूप सांभाळून घेतात त्या. मला खूप आनंद वाटतो आणि पहिली दिवाळी तर खूप छान वाटतंय. आता थोडासा अवघड प्रश्न, या पहिल्या दिवाळीला गिफ्ट काय मिळालं? आई वडीलच माझ्यासाठी गिफ्ट आहे, पप्पा मम्मी हेच. हे पण तुमच्यासारखं राजकीय उत्तर आलं सिरसाट साहेब. चला, सगळं काही का असं ना, सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा. एक असंच आनंदी वातावरण प्रत्येकाच्या घरात असो. दुःख हे असतातच, परंतु त्याला बाजूला सारण्याचं सामर्थ्य सर्वांमध्ये येऊ. आणि जसं आम्ही आज आनंदात आहोत तसं प्रत्येक घरातील माणूस आनंदी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. एक थोडासा आणखी एक सामाजिक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आंबेडकरी समाजातून तुम्ही जन्माला आलात, सामाजिक न्याय खातं तुमच्याकडं आहे. कधी काळी हा जो वर्ग होता तो गावकुसाच्या बाहेरचा मानला जात होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाला मुख्य प्रवाहात आणलं आणि हा प्रवाह आज तुमच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्रात अग्रभागी आहे. बाबासाहेबांची कशी आठवण? बाबासाहेब आंबेडकरांची आठवण म्हणजे काय, त्यांच्यामुळं आज आम्ही माणूस म्हणून जगतोय. हे एवढं सगळं वैभव पाहतात, जर बाबासाहेब नसते तर आम्ही कुठं असतो हा प्रश्न आहे. म्हणून मी ह्या दिवाळीच्या पूर्वी गेल्या 15 दिवसाच्या कॅबिनेटमध्ये त्यांनी जी काही वास्तू उभी केली, कर्मभूमी बाबासाहेबांची संभाजीनगर म्हणून मिलिंद कॉलेज हा परिसर, सिद्धार्थ कॉलेज मुंबईचा, याला मी 500 कोटी रुपये कॅबिनेटमध्ये मंजूर केली. ही सगळ्यात मोठं अचिव्हमेंट मी माझ्या आयुष्यातली मानतो. ज्या बाबासाहेबांनी कॉलेज उभी केलेली, गरीब विद्यार्थी तर शिकत आहेत, त्यांना आणखीन चांगलं कसं करता येईल आणि बाबासाहेबांची स्वप्न कशी पुरे करता येईल, हा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. म्हणून आज त्या महामानवांनी ज्यांनी आम्हाला माणूस बनवलं, प्रत्येक आमच्या यशामध्ये असेल, प्रत्येक गोष्टीमध्ये असेल, हे सर्व जे घडलं आहे ते त्यांच्यामुळं निश्चित घडलं आहे. त्यांचे असलेला की त्यांनी केलेला संघर्ष, त्याची फळं आम्ही चाकतोय. म्हणून नो डाऊट बाबासाहेब. त्याच सामाजिक न्यायाच्या कक्षेत येणाऱ्या समाजाला आज काय सांगाल आणि त्यांच्या उत्थानासाठी तुमचे कसे प्रयत्न असणार आहेत? मी सर्वांना एकच सांगतो, आता हे सगळे नोकरी हे ते सर्व तर ज्यांना मिळते ओके, चांगलीच गोष्ट आहे. अभ्यास असा करा की कलेक्टर झालं पाहिजे, तहसीलदार झालं पाहिजे, मोठमोठ्या पदावर गेले पाहिजे. परंतु दुसरी बाजूसुद्धा आपण व्यवसायामध्ये आता पुढे गेलं पाहिजे. एक स्वतःच्या पायावर उभं राहायची हिंमत करा. प्रत्येकालाच नोकरी मिळेल अशातला भाग नाही, प्रत्येकाचा अभ्यासामध्ये हुशार अशातला भाग नाही. मग त्याला अल्टरनेट पहा, हार मानू नका. आणि आता गुलामगिरीचे जोखडे आहेत ना, ते उखडून फेका. आता बस झालं. तुम्ही कोणत्या शतकात वावरताय?
तुम्हाला आता फार पुढं जायचं आहे. तुमची येणारी पिढीने तुमचं नाव घेतलं पाहिजे. आज माझ्या कुटुंबासाठी मी केलं तर माझी आता कुटुंब हे पुढं जाईल. तसं तुमचं प्रत्येकाचं कुटुंब पुढं जाण्यासाठी मेहनत जरूर करा. लोकांनी आपल्याकडं पाहताना वाटलं पाहिजे त्यांना की नाही, हे बाबासाहेबाचे अनुयायी आहेत, जे खऱ्या अर्थानं उभे राहिलेत, कष्टांनी उभे राहिलेत. अनेक लोक कष्टांनी उभे राहिलेले मी पाहिलेले, मोठमोठ्या पदावरचे लोक पाहिले. आणि आज त्याच्यामुळं आज समाजामध्ये एक वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे. प्रत्येकाला शिक्षणाची आवश्यकता वाटायला लागली. हे घ्या. त्याच्यासाठी माझ्या खात्यातर्फे मी आता 120 हॉस्टेल नवीन बांधतोय. 25,000 विद्यार्थी तिथं शिकतील. सगळ्यांचे मी आता त्यांचे जे मानधन होते ते सगळे डबल केलेत. आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी सभागृह म्हणा किंवा आणखीन हॉस्टेल उभे करतोय त्या ठिकाणी लायब्ररी आवश्यक उभे करतोय, ज्याच्यामुळं त्या मुलांना सगळे पुस्तकं वाचायला मिळतील. UPSC असेल, MPSC असेल, त्याच्यातून ते तयार झाले पाहिजेत. माझा मुलगा कलेक्टरच्या खुर्चीवर बसलेला आम्हाला पाहायचा आहे. तो तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, SP असेल, CP असेल, ही पदं तुमच्यासाठी. फक्त मेहनत तुम्ही केली पाहिजे, एवढं त्यांना माझी विनंती राहणार आहे. ते होते राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत उत्साहात दिवाळी या ठिकाणी साजरी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि हे सगळं करत असताना त्यांनी एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला आहे की सामाजिक न्यायाच्या कक्षेत येणाऱ्या लोकांनी आता गुलामीची जोखडं जी आहे ते उखडून टाकली पाहिजेत आणि स्वाभिमानानं जगायला शिकलं पाहिजे. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.